मराठा सरदार होळकरांचा हा राजवाडा मल्हाररावांनी इंदूरच्या मोगलांवर विजय मिळवला तेव्हा या हकीमवाड्याला ताब्यात घेतलं आणि त्याचं नाव राजवाडा केलं। मराठी भाषा आणि संस्कृतीचा हा ऐतिहासिक ठेवा रुजला 1728 साली। 280 वर्ष झाली तरीही राज्याच्या सीमेबाहेरच्या या खुणा आजही दिमाखात उभ्या आहेत। माळवा आणि इंदुरात मराठी भाषेचा उद्गम आणि विकास मल्हाररावांच्या सुभेदार प्राप्तीने 1728 पासून प्रारंभ झाला। अहिल्याबाईंमुळे मराठी भाषा, संस्कृती, साहित्याची इंदुरात भरभराट झाली। मराठी भाषेला अहिल्यादेवींनी आपल्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये इंदूर आणि महेश्वर येथे राजभाषेचा दर्जा दिला आणि मराठी साहित्यिकांना आपल्या राजदरबारात मानसन्मान देऊन मराठी भाषेची अभिवृद्धी केली। अशा प्रकारचे वाडे त्यांनी ठिकठिकाणी बांधले, कारण पुण्याचा जो शनिवार वाडा आहे, पुण्याच्या पेशव्यांनी जी मराठीशाहीची जी परंपरा, वाड्याची संस्कृती जी निर्माण केली, ती संस्कृती अहिल्याबाईंनी इंदुरात आणली। त्याची कलाकृती अगदी पाहण्यासारखी, फार दूरदूरून आज लोकसुद्धा, म्हणजे हिंदू लोकसुद्धा तर ठीकच आहे, पण इतर भाषी लोकसुद्धा, धर्माचे इंग्रज फॉरेन, आमच्याकडे फॉरेनचे लोक आहे मंदिराला पाहायला बरेच लोक येतात। राजवाड्याला 280 वर्ष पूर्ण झाली आहेत। याच्या बनावटीत मराठा, मोगल आणि राजपूत आर्किटेक्चरची मिसळ जाणवते। हे होळकर राज्यकर्ते लोकशाहीचा आदर करणारे आणि देशाला ऐक्याच्या सूत्रात बांधणारे राज्यकर्ते होते। त्यांच्या कारकिर्दीवरून त्यांचा सांस्कृतिक इतिहास आपल्याला शोधता येतो। धनश्री तोडेवाले, IBN लोकमत, इंदूर।